सरकारनं मराठा समाजाच्या आंदोलनाला कुठल्याही अटी घालू नये, इच्छा असेल तर त्यांना मुंबईमध्ये आंदोलनाला येऊ द्या अशी विनंती मनोज जरांगे यांनी सरकारला केली आहे। सोबतच जरांगेंनी मराठा आंदोलकांना संयमानं घेण्याचं आवाहन केलंय। तसंच 1 दिवसाची परवानगी देण्यावरून त्यांनी सरकारला सुनावलंय। जशी 1 दिवसाची परवानगी दिली तसं 1 दिवसात आरक्षण द्या असं आवाहन सुद्धा त्यांनी सरकारला केलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आट घालू नये ना 5000 लोकांची ही विनंती आहे ना 1 दिवसाची, त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आट घालू नये। त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला, हे वापस जाणारे पण लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं। आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले आहेत। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात। 1 दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे, 1 दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाबाचा ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरूनच। असं कसं होऊ शकतं? 1 दिवसात मग करा तुम्ही 1 दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा, माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून, कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही।